मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते तसेच दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर झाला आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कॅन्सर झाल्याची बातमी सर्वांना जाहीर केली. त्यांनी कॅन्सर झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. सध्या मेधा मांजरेकर यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचाराचा पहिला टप्पा पार केला आहे. एका मुलाखतीत मेधा मांजरेकर म्हणाल्या की कॅन्सर असणारी मी एकटीच नाही असे म्हणत त्या सकारात्मकही राहिल्या. तसेच त्यांनी मांजरेकर कुटुंबात तिघांना कॅन्सर झाल्याची बातमी सांगितली आहे. त्यामध्ये त्यांच्या आई आणि पती महेश मांजरेकर यांना देखील यापूर्वी कॅन्सरचे निदान झाल्याचं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या, मी माझ्या आईचे आणि महेश मांजरेकर यांचे प्रत्यक्ष उदाहरण डोळ्यासमोर पाहिले आहे. त्यामुळे मीही या आजारातून बरी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मेधा मांजरेकर यांना जेव्हा कॅन्सरचे निदान झाले तेव्हा त्या अगोदर त्यांना ट्रिपला जायचे होते. ट्रिपवरून जाऊन आल्यानंतर आपण टेस्ट करून घेऊ असा विचार त्यांनी केला होता. ट्रिपवरून घरी परतल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी टेस्ट करून घेतल्या. काही टेस्ट कराव्या लागतील असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की त्यांना कॅन्सर झाला आहे तेव्हा देखील महेश मांजरेकर हे देखील सकारात्मक राहिले. झालाच आहे तर ठीक होईल अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. त्या म्हणाल्या की मला जेनेटिक कॅन्सर झाला आहे कारण माझ्या आईला देखील कॅन्सर होता. आजकाल फास्ट फूड, भेसळ यामुळे कित्येकांना कॅन्सर होतो. असंख्य गोष्टींमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्यांनी मुलाखतीत म्हटलंय की मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच काळजी घेते. घरचं मातीतल्या भांड्यात शिजवलेलं अन्नच आम्ही खातो. पण जेनेटिकमुळे त्यांना कॅन्सर झालाय असं त्यांनी सांगितलं आहे. यातून माझी आई बरी झाली आहे, महेश बरा झाला आहे आणि मी सुद्धा बरी होणार अशी सकारात्मक प्रतिक्रिया मेधा मांजरेकर यांनी दिली आहे.